काल महायुतीची जी महाविकास आघाडी, त्यामध्ये उद्धव साहेब आणि राजसाहेबांची जी काही युती झाली, त्या घोषणे करत असताना त्यांनी एक सांगितलं की पोरं पळवणारी टोळी आलेली आहे. म्हणजे त्यांची पोरं पळवले जातील हे त्यांना आता भीती त्यांच्या मनामध्ये आहे. आणि संजय राऊत एकीकडे म्हणतात की शिवसेनेची पोरं पळवणार भाजप. 24 तासामध्ये यांच्यामध्ये एक वाक्यता सुद्धा नाही कोण कोणाशी पळवणार आहे म्हणून. तुम्ही एकदा ठरवून घ्या काय बोलायचंय. काल त्यांची युतीची घोषणा झाली, आजचं वातावरण काय? मनसेचे जी काही 19-20 वर्षापासून पदाधिकारी होते त्यांनी सर्वांनी पक्ष सोडला. माझ्या जिल्ह्यातला जिल्हा प्रमुख आमच्या पक्षात आला, सर्व समोर आला. त्याच्या डोळ्यावर कुठे पट्टी नव्हती, तोंडावर कुठे पट्टी नव्हती. म्हणजे पळवापळवीच याचा अर्थ त्यांना कोंडून नेणे किंवा दाखवणे असं तर काही घडलेलं नाही ना. भाजपकडे काही पदाधिकारी गेलेत, त्यांच्याही डोळ्यावर पट्टी नव्हती. म्हणून तुम्हाला जो काही विचार वाटतोय की आम्ही युती केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण चेंज होणार, असं काहीच घडणार नाहीये आणि याची शक्यता सुद्धा नाहीये. एकीकडे म्हणायचं की महाराष्ट्राच्या हितासाठी आलेले आहेत, मुंबईच्या हितासाठी आलोय, मराठी माणसाच्या हितासाठी आलो. 30 वर्ष सत्ता होती तिथे. मुंबईमध्ये 30 वर्ष सत्ता कोणाची होती? काँग्रेसची होती, राष्ट्रवादीची होती. तुमची सत्ता, तुम्ही हाकणारे राज्यकर्ते. 2.5 वर्ष महाराष्ट्रावर सत्ता होती. मराठी माणूस कुठे गेला? का दिसत नव्हता तेव्हा? तो कुठेतरी बाहेर गावी गेला होता, आज तो काय मुंबईमध्ये त्याचा येतोय आणि आता तुम्ही त्याचं हित पाहतायत. आता तुम्ही स्वतःचं हित पहा. मराठी माणसाचं हित पाहायला आम्ही सक्षम आहोत आणि त्या पद्धतीने आमची वाटचाल सुद्धा सुरू आहे. संजय राऊत असंही म्हणाले की शिंदेची पोरं अनौरस आहे आणि शिंदेची पोरं अनौरस असल्याचं अमित शहानी त्यांना नाव दिलेलं आहे. अहो, याला काय माहिती आहे? खरडे घाशी करणाऱ्यांनी इतरांच्या बद्दल वक्तव्य करू नये. तुमची आता जाऊ द्या, काय आम्हाला इतक्या खालच्या पातळीवर बोललं ना मग मिरच्या लागतील. कुणाकुणाचे पाय चाटू चाटू तुम्ही थकलेला आहात ना. मग तो राहुल गांधीचा दौरा चाललेत सगळेजण. ते शरद पवारचा सिल्वर ओक तुमच्यामुळं त्याचं पावित्र्य गेलं, आता असं म्हणावं लागेल. काश्मीरला चाललेत, आता सोनियाकडे चाललेत दुसरी अम्मा पायाला. त्याच्यातून तुम्ही काय त्यांचे होणार आहेत का अपत्य? आम्हाला आमच्यावर टीका करण्या अगोदर आपण काय करतो याचं थोडंसं काळजी घ्या, त्याच्यावर तुम्ही बोला. असंही म्हणाले की आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, मग तुम्ही काय एकमेकांची चंपी करायला एकत्र आलात का? सत्तेसाठी हे मान्य करा ना, याला म्हणतात. आम्ही सत्ता आणि सत्ता महानगरपालिकेमध्ये असलेली ते कोंबडीचं सोन्याचं अंड घेण्यासाठी आलो, हे स्पष्टपणे सांगा. काय घाबरता तुम्ही? तसंही 30 वर्ष तेच केलं ना. पर्सेंटेजच्या शिवाय त्याचं काय झालंय मुंबईमध्ये? हे ठेकेदाराला कोणी पोचलंय? हे ठेकेदार कुणाचे होते? हे बिल्डर कुणाचे होते? ज्यांनी मुंबईकरांना मुंबईच्या बाहेर काढलंय ते ठेकेदाराला कोणी दिलंय? अभय? आम्ही दिलंय? म्हणून आता तुम्हाला पुन्हा एनकेन प्रकारे सत्ता पाहिजे, त्यासाठी तुमची झालेली युती आहे आणि ती युती आता महाराष्ट्रातील जनता किंवा मुंबईची जनता सुद्धा सहन करणार नाही. आदित्य ठाकरेचे 2-3 मुद्दे, त्यातला पहिला मुद्दा असा की ते म्हणतात महाराष्ट्रावर अन्याय होतोय म्हणून 2 ठाकरे एकत्र आले. बापरे, महाराष्ट्रावर अन्याय होतोय? यांना जेवणच जात नाही, खातच नाही बिचारे. किती सुकलेत ते. महाराष्ट्रावर आणण्याच्या गोष्टी करतायत. बाळा, घरात अन्याय करू नको, एवढं सर्व सांभाळ. मुंबईचा महापौर मराठी होईल पण मुंबईला लुटणाऱ्या तुमचा होणार नाही. तुम्ही म्हणजे भाजप आणि शिवसेना. आदित्यच काही होणार नाही. मुंबईचा महापौर ह्या महायुतीचा होणार आहे. तुम्ही जे काही लुटलंय त्याचा आता परिणाम तुम्हाला दिसेल. मुंबईमध्ये काही लोकांनी मनोमन ठरवलेलं आहे
तेथील झालेला विकास, तिथलची झालेली आज प्रगती, त्या कोस्टल रोडवरून तुम्ही जाता ना ज्याला विरोध करत होते, त्या अटल सेतून तुम्ही जाता ना ज्याला विरोध करत होते, ह्या सगळ्या गोष्टी आता एकनाथ शिंदे साहेब करतायत, देवेंद्र फडणवीस साहेब करतायत. म्हणून आता मुंबईची चिंता तुम्ही सोडा, जे उरलंय त्याच्याकडे लक्ष द्या. त्याच मुंबईत मराठी आणि मुस्लिम या एम फॅक्टरवर ठाकरेंची मदार राहणार असं एक चर्चा सुरू आहे. त्यावर आदित्यचं असं म्हणणं आहे की तुम्ही लोक मुसलमानांचा द्वेष करता आणि पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुसलमानांवर जास्त प्रेम करता, म्हणून आम्ही तो एम जवळ घेतोय, भारतीय मुसलमान. चांगले आहे, त्यांना त्या आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही मुसाला घ्या, तुम्ही दाऊदला घ्या, तुम्हाला आणखीन कोणी पाहिजे असेल त्याला बरोबर घ्या. आमचं तुम्हाला कोणताही विरोध असण्याचं काही कारण नाही, कारण की तुमची आता वाटचाल त्याच दिशेने चालू आहे. जे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतील त्यांच्याकडे जा आणि पुन्हा सांगा की आम्ही सेक्युलर आहोत. बाळासाहेबांनी जो काही पक्ष काढलाय त्यांची धोरणं ही अशाच पद्धतीची सेक्युलर होती आणि अशाच लोकांना त्यांनी घेण्यासाठी आग्रह केला होता, असं तुम्ही एकदा स्पष्ट करा. म्हणून आता तुम्हाला प्रत्येकाकडं जाऊन त्याचे पाय हे पकडावेच लागतील, नसता तुमचं असलेलं अस्तित्व संपेल ही भीती तुमच्या मनामध्ये आहे. म्हणून तुम्ही हे सर्व करतायत. शरद पवार संजय राऊतांवर नाराज आहे. काय होतंय, या दोघांची युती झाली, त्यांना फक्त मुस्लिम सीट देत आहेत. शरद पवारांचा सवाल आहे, आम्ही राष्ट्रवादी मुस्लिम पक्ष नाही आहोत, आम्हाला ही जागा योग्य पाहिजे. हे तर शरद पवार संजय राऊतवर नाराज असून काही उपयोग नाही. हा संजय राऊत आहे, तो मालक बदलला का तो त्याच नवीन मालकाची सेवा करणार ना. आता शरद पवार त्यांना तर मालकासारखे वाटत नसल्यामुळं त्यांनी दुसरा मालक बदललाय, त्या अँगलने तो बोलतो. आणि शरद पवारांना साहेबांना सुद्धा तो आता कमी लेखायला लागलेला आहे. ज्यांचे रोज उठून पायात धरायचा, आज त्या सिल्वरकडे गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये जाताना दिसलेलं नाही. तुम्ही 100 जागा मुंबईमध्ये मागितल्या आहेत अशी माहिती आहे. तर भाजपाकडून तुम्हाला 70च जागा देण्यात येतात, त्यापेक्षा अधिक जागा द्यायला भाजपाचा नकार असल्याचं बोललं जातं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक ही शिवसेना भाजपने अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे. त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सतत बैठका होत आहेत आणि त्याचा योग्य तो निर्णयसुद्धा होतोय. काही जरी झालं तर त्या ठिकाणी युती होणार आणि महायुतीचा भगवा फडकणार. यासाठी जागेची कमी जास्त प्रमाण झालेली जर वाटणी जरी झाली किंवा कमी जास्त एकमेकाचं जरी वाटलं, 2-4 जागेसाठी कोणतीही युती तुटणार नाही. युती ही होईलच. ज्यांच्या मनामध्ये आहे की यांची युती होऊ नये त्यांना याचा फटका बसेल आणि आमची महायुती जिंकेल. जागा देऊ इच्छित होते, सन्मानजनक जागा मिळतील, 100% सन्मानजनक जागा मिळणार आहेत. त्या दोघांना वरिष्ठ नेत्यांना माहिती आहे की आपल्याला युतीमध्येच लढायचं आहे आणि या लढल्यामुळंच आपली सत्ता येणार आहे याची जाणीव असल्यामुळं तिथं सन्मानजनक जागाही मिळतील आणि युती अत्यंत जोमाने काम सुद्धा करेल. तुम्हाला 52 जागा द्यायचं असं ठरवलं होतं भाजपनं, पण कालच्या 2 ठाकरेच्या मनोमिलनानं म्हणजे एकत्रीकरणानंतर त्या जागेत वाढ करण्यात आली आहे भाजपकडून, 70 जागा म्हणतात. असं नाही, त्यांच्या युतीमुळं आमचे काहीतरी चेंजेस झालं असं काही नाही. ते पहिल्या स्टेपची बोलणी होती, 2-4 स्टेप त्याच्यात बोलणी होत असते आणि त्याच्यानंतर जागा ठरत असतात. ठाकरे गटातच त्यांच्या मुलांना तिकीट देण्यासाठी मुंबईमध्ये लगबग सुरू होती, गोंधळ सुरू होता. त्यात मनसे पण आला आणि आता दोघांमध्ये जे काही वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या मुलांना तिकीट देण्यासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे ते फर्स्ट, कार्यकर्ते नेक्स्ट. नाही, तर त्यांच्याकडे पद्धतच तशी आहे ना. सत्ता कुणाला पाहिजे, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कुणाला व्हायचंय, विरोधी पक्षनेते कुणाला व्हायचंय, सगळं त्यांनाच व्हायचंय. कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायचे आहेत. एखाद्या कार्यकर्त्याला तिकीट द्या ना, काय फरक पडतो. नातेवाईकाला घेतात, प्रत्येक पक्षावाले देतात, असं नाही. माझा काही असा दावा नाही आहे. प्रत्येक राजकारणी हा आपल्या मुलांना, मुलींना, आईला, बापाला, भावाला, मामाला, मामीला तिकीट देतात, ते हरकत नाही. परंतु ते एका लिमिटपर्यंत असतं. तुम्हाला सत्ताच घशात घालायची ही तुमची मानसिकता चुकीची. बाळा रामगावकर असे नाराज झाले आणि बाळा रामगावकर काल प्रेसला सुद्धा आले नव्हते. त्यांना त्यांच्या मुलीसाठी आणि त्या सुनेसाठी असं सुरू आहे. याच्यामध्ये आणखीन आता काय काय होईल ते तुम्हाला 2-3 दिवसात कळेल, कारण की आता 30 तारखेला फॉर्म भरायचा तारीख आहे. तोपर्यंत काल जे राजसाहेबांनी डायलॉग मारून गेले ना,
त्या डायलॉगाचा परिणाम तुम्हाला 28 तारखेला दिसेल. सर की त्यांच्याकडे जसं तुमच्याकडे पण आहे, सगळ्या पक्षात मुलाला असतं ना. तिकीट पाहिजे, केनेकरच्या मुलाला तिकीट पाहिजे, असू द्या ना. कराडाच्या मुलाला बहिणीला तिकीट पाहिजे, असू खैरेच्या द्या. पुतण्याला मुलाला तिकीट पाहिजे, दानवेच्या भावाला तिकीट पाहिजे, सगळ्यांना अहो असं मी पाहिजे. तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं की राजकारणामध्ये नेत्यांच्या मुलीला तिकीट मिळू नये असं नाही. द्यावं, जनता कशी स्वीकारतील त्याच्यावरती अवलंबून राहील. परंतु तिकीट देणं इथपर्यंत ठीक आहे. सत्ताच माझ्या खिशात असणं किंवा मलाच पाहिजे हे म्हणणं चुकीचं आहे. सर की महापौर थोडंच दुसऱ्याचा होणार आहे संभाजीनगरमध्ये, नेत्यांचाच मुलगा महापौर होईल, खरा कार्यकर्ता होईल. जर आरक्षण- मग काय झालं, काय फरक पडतो का? तुम्हाला काय ठाकरेचाच मुलगा पाहिजे का? नाही, ठाकरेचा नाही, दोन्ही ठाकरेच सारखे मुख्यमंत्री आहेत. पाहिजे का? आमचं म्हणणं हे सगळे सारखे- एकनाथ शिंदे नाही पाहिजे? सगळेच सारखे आहेत, सगळे सारखे कसे? सगळेच आपल्या पोरापोरींना तिकीट देतात. कोणी सांगितलं तुम्हाला हे? ठाकरेचे देत आहेत, तुमचे देत आहेत, तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. शिवसेना प्रमुख बोलले होते माझ्या घरातला कोणी निवडणूक लढवणार नाही. लढवल्या ना. मुख्यमंत्री कोणाला व्हायचं होतं त्यांनाच का? एकनाथ शिंदे नव्हता चालत? शेतकऱ्याचं पोरगं नाही चालत? आणि त्याच्या मुलाने कर्तृत्व असेल ना, माणूस कुठेही जाऊ शकतो. श्रीकांत शिंदेने देशाचं नेतृत्व जगात केलंय. कधीतरी असं पहा, सर्वसामान्याच्या मुलाला जर तुम्ही संधी दिली तर तो माणूस सुद्धा आपल्या कर्तृत्वाने पुढे जाऊ शकतो. हे तुम्ही मान्य करायला पाहिजे. संभाजीनगरमध्ये काय युतीचं चित्र आहे? छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये भाजपकडून तुम्हाला असं काही प्रस्ताव देणं सुरू आहे का की तुम्ही वेगळं लढा आम्ही वेगळं लढतो आणि नंतर काय चित्र काय आहे महायुतीचं हे संभाजी? बघा, संभाजीनगर महानगरपालिकेसंदर्भामध्ये मी स्वतः परवा आणि कालही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना भेटलो. त्यांना इथलची परिस्थिती सांगितली, या परिस्थितीची जाणीव करून दिलेली आहे आणि त्यांनीसुद्धा आम्हाला आदेश दिलेले आहेत की आपण सर्वांनी मिळून युती करूनच ही निवडणूक लढली पाहिजे. त्या संदर्भामध्ये कदाचित आज संध्याकाळपर्यंत भाजपची आणि आमची निश्चित बोलणी होईल आणि त्यातून युती व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही दोन्ही पक्ष पावलं टाकू असा मला विश्वास आहे. हा पर्याय दिलता का भाजपने तुम्हाला की तुम्ही वेगळं लढा आम्ही वेगळं लढू? नाही, असा कोणताही पर्याय दिलेला नाही ना. आम्ही त्यांना दिला नाही, त्यांनी आम्हाला दिला नाही. अजित पवारांनी त्यांच्याच मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही सगळं करतोय त्यांच्यासाठी, मात्र आपल्याला निवडणुकीत यश का मिळत नाही असं ते त्यांच्याच मंत्र्यांना सुनावता येतात. म्हणजे त्यांच्यातच संपली आहे. कुणाची? अजित पवार त्यांच्या अंतर्गत बैठकीत ते म्हणाले मंत्र्यांना. आता अजित पवारच्या पक्षामध्ये नेमकं काय घडतंय ते त्यांना माहिती जास्त. परंतु बहुतेक ठिकाणी अजित पवारचे मंत्री गेले नाहीत असा नाराजीचा सूरसुद्धा काही ठिकाणी उमटलेला आहे आणि त्याची दखल अजितदादांनी स्वतः घेतलेली आहे. सर एक मिनिट थांबा ना. ते काल मुंबईमध्ये पोस्टर लावलेले आहेत. त्याच्यावर असं म्हणणं आहे संदीप देशपांडे म्हणजे मनसेचं की तुकडो काढणं आम्ही एकत्र आल्यामुळे उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा वाद लावायचा आहे, त्यासाठी तुमची पोस्टरबाजी सुरू आहे, तुम्ही आणि भाजपची. नाही, असं काही होत नसतं. मुंबईमध्ये उत्तर भारतीय, मराठी माणूस, पाकिस्तानी माणूस, आता हे सगळे जे काही नवीन नवीन प्रकार आहेत ते समोर येतील. पण असा कोणताही हेतू नसतो. मुंबई ही सर्वांचीच आहे. मुंबईमध्ये प्रत्येक राहणारा माणूस जो अनेक वर्षापासून आहे त्याचा अधिकार निश्चित मुंबईवर आहे. म्हणून पोस्टर लावल्याने, बॅनर लावल्याने काही मतामध्ये परिवर्तन होतं असं मानणारे आम्ही नाहीत. सर राज ठाकरे ने कल कहा है कि मुंबई में जो है अगवा करने वाले की टोली सक्रिय है, साथ ही 2 नवी टोली आएंगे, इसके बारे में आप क्या कहेंगे? देखो, राज ठाकरे ने कल वो जो बयानबाजी की है मुझे उसका आश्चर्य लगता है. मतलब खुद के बच्चे आप संभाल नहीं सकते, महाराष्ट्र संभालने के लिए निकले हो, मुंबई महानगर पालिका संभालने के लिए निकले हो, वहाँ राज करने के लिए निकले हो. ये कैसा हो सकता है? बच्चे भी नहीं संभाल से पाते आप. बच्चे बड़े हो चुके हैं. आज वो तुम्हारे जो नीतियाँ है, तुम्हारे जो बातें हैं वो उनको पसंद नहीं है, इसलिए वो घर छोड़ के जा रहे हैं, ना कि भाग के जा रहे हैं. वो घर छोड़ के दूसरे घर अलग से अपना घर में एंट्री कर रहे हैं. सर मुंबई में जो है पोस्टर वॉर शुरू हो चुका है. मनसे के एक नेता है संदीप देशपांडे, उन्होंने एक पोस्ट किया है कि मराठी का अपमान करोगे तो बटेंगे नहीं पीटोगे. इसके ऊपर आप क्या? कोई मराठी का अपमान करता नहीं, किसी को मराठी का अपमान करने की जरूरत नहीं. मराठी आदमी आज महायुति के साथ है और उनका अपमान कोई सहेगा भी नहीं. जिसको लगता है कि हम मराठी
आदमी की पूरे कमांडर है, तो ये उनकी गलती है। मराठी आदमी अब तुमसे उबक चुका है। अब वो चाहता है कि अच्छा मुंबई का डेवलपमेंट हो, अच्छे से मुंबई रन हो, पैसे परसेंटेज खाने वालों से अब मुक्ति मिले, इसलिए वो महायुति के साथ रहना चाहते हैं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।